नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण म्हणजे गुढीपाडवा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। तर हा सण आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि आनंदाचा एक सुंदर असा भाग आहे। आता गुढीपाडवा म्हणजे फक्त एक सण नाही, तर तो नवीन वर्षाची सुरुवात आहे। आता नवीन आशा, नवीन स्वप्ने आणि नवीन संकल्प याचा हा दिवस आहे। तर आज आपण या सणाचा इतिहास, त्यामागील परंपरा, गुढीचे महत्त्व, साजरा करण्याची पद्धत आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व या सर्व सविस्तर गोष्टी आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर चला आता आपण सुरुवात करूया। आता यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेऊया गुढीपाडवा म्हणजे काय। आता गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे। आता हिंदू पंचांगानुसार हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो। तर हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो। आता निसर्गातही या काळात मोठा बदल दिसून येतो। झाडांना नवीन पालवी फुटते, फुले उमलतात आणि वातावरण आनंदी व उत्साही असे होते। आता याच कारणामुळे हा दिवस नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो। आता महाराष्ट्रातील प्रत्येक घरात या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते। आता आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं गुढीपाडवा म्हणजे काय। आता गुढीपाडव्याच्या नावामागील अर्थ आपण आता बघूया दुसऱ्या भागामध्ये। आता गुढीपाडवा या शब्दात दोन शब्द आहेत। पहिला शब्द आहे गुढी। गुढी याचा अर्थ विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक, आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा। आता प्रतिपदा याचा अर्थ महिन्याचा पहिला दिवस, म्हणजेच गुढीपाडवा। गुढीपाडवा म्हणजे विजयाचा आणि आनंदाचा पहिला दिवस। आता आपण दुसऱ्या भागामध्ये गुढीपाडवा या नावाचा अर्थ समजून घेतलेला आहे। आता बघूया आपण तिसऱ्या भागामध्ये गुढीपाडव्याच्या पौराणिक कथा। आता गुढीपाडव्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात। आता त्यामध्ये पहिले म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली। हिंदू धर्मग्रंथानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली असे मानले जाते, म्हणूनच हा दिवस सृष्टीच्या सुरुवातीचा दिवस मानला जातो। आता ही आपण पहिली कथा बघितली। आणि आता दुसऱ्या ह्याच्यात रामाचा विजय असेही सांगितले जाते की भगवान रामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आल्यावर लोकांनी आनंदाने गुढ्या उभारल्या। तर त्या विजयाच्या आनंदाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली। आता राजा शालिवाहन याचा विजय इतिहासात असेही सांगितले जाते की राजा शालिवाहन यांनी शत्रूवर विजय मिळवला। तर त्या विजयाच्या स्मरणार्थ लोकांनी गुढ्या उभारल्या आणि त्या दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली। आता हे आपण 3 गोष्टी यामध्ये बघितलेल्या आहेत। तर आता आपण बघूया चौथा भाग। चौथ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गुढीचे महत्त्व। आता गुढी उभारण्याचे महत्त्व काय आहे। तर गुढी ही विजय आणि आनंदाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे। आता गुढी म्हणजे एक उंच काठी ज्यावर सुंदर कापड, फुलांचा हार आणि वरती कलश ठेवला जातो। आता गुढीचे प्रत्येक घटक काहीतरी अर्थ सांगतात। आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिली काठी। काठी याचा अर्थ विजय। काठी ही उंच असते, विजय। रेशमी कापड याचा अर्थ समृद्धी। कडुलिंबाची पाने हे आरोग्यासाठी याचा उपयोग। फुलांचा हार आनंद,
साखरेच्या गाठी, गोड जीवन आणि कलश, कलशाचं यश आणि संपत्ती. आता गुढी घराच्या दाराबाहेर किंवा खिडकीत उभारली जाते. आता आपण बघूया 5व्या भागामध्ये गुढी उभारण्याची पद्धत. आता गुढी उभारण्याची एक पारंपरिक अशी पद्धत आहे. एक स्वच्छ आणि उंच काठी घ्यावी, त्यावर रेशमी कापड बांधावे, फुलांचा हार लावावा, कडुलिंबाची पाने बांधावी, साखरेच्या गाठी लावाव्यात. आता वरती तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेव. नंतर गुढीची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जातो. तर अशा पद्धतीने गुढी उभारली जाते. आता आपण हे बघितलं आहे 5व्या भागामध्ये. आता 6व्या भागामध्ये बघूया गुढीपाडव्याच्या दिवशी काय काय केले जाते. आता गुढीपाडव्याचा दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. लोक सकाळी लवकर उठतात, घर स्वच्छ केले जाते आणि अंगणामध्ये सुंदर रांगोळ्या काढली जाते. तर आता दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण लावले जाते. नवीन कपडे घालून गुढीची पूजा केली जाते. या सर्व गोष्टी गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जातात. आता आपण बघूया 7वा भाग. आता 7व्या भागामध्ये कडुलिंब खाण्याची परंपरा. आता या दिवशी कडुलिंबाचे पानं खाण्याची परंपरा, कडुलिंबाची पानं आणि फुलं खाण्याची परंपरा आहे. आता कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आता कडुलिंब, गूळ, चिंच आणि मिरी यांचे हे मिश्रण तयार केले जाते आणि ते सकाळी उठल्याबरोबर खाल्ले जाते. आता याचा अर्थ असा की जीवनात गोड आणि कडू दोन्हीही अनुभव आपल्याला येतात. तर आपण दोन्ही गोष्टी स्वीकारायला शिकले पाहिजे. म्हणून या दिवशी कडुलिंबाचे फुलं आणि पानं खाण्याची परंपरा आहे. आता बघूया आपण 8वा भाग. आता 8व्या भागामध्ये काय बघणार आहोत आपण, गुढीपाडव्याचे खास पदार्थ. आता गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरामध्ये स्वादिष्ट असे पदार्थ बनवले जातात, जसे की पुरणपोळी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, भात आणि आमटी आणि मुख्य त्याच्यामध्ये कडुलिंबाचे मिश्रण. आता यामध्ये पुरणपोळी हा सर्वात प्रसिद्ध पदार्थ आहे. आता आपण गुढीपाडव्याचे खास पदार्थ जेवणातले बघितले. आता 9व्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण, भारतातील इतर राज्यांमध्ये नववर्ष म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा केला जातो, पण भारतातील इतर राज्यांमध्येही हा दिवस वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. सण एकच आहे, पण त्याला नावं ही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी दिलेली आहेत. आता याचं उदाहरणार्थ उगादी, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये त्याला उगादी असं म्हणतात. आता चेटीचंड, सिंधी समाजामध्ये चेटीचंड या नावाने गुढी ओळखली जाते. आता काश्मीरमध्ये नवरेह नावाने उभारली जाते आणि बैसाखी, पंजाबमध्ये या गुढीला बैसाखी असे म्हणतात. आता यावरून आपल्याला भारताची संस्कृतीत विविधता दिसून येते. आता आपण 10व्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर गुढीपाडव्याचे सामाजिक महत्त्व. आता गुढीपाडवा हा सण लोकांना एकत्र आणतो. त्या दिवशी लोक नातेवाईकांना भेटतात, शुभेच्छा देतात आणि नवीन कामाची सुरुवात करतात. आता कुटुंबासोबत वेळ घालवतात. तर हा सण एकमेकांचा आणि आनंदाचा सण आहे. आता आपण 11वा भाग बघूया. 11व्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण, आधुनिक काळातील गुढीपाडवा. आता आधुनिक काळातील म्हणजे आजच्या काळातील गुढीपाडवा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता त्यामध्ये शहरांमध्ये पारंपरिक
मिरवणुका, ढोल ताशे, लेझिम आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आता लोक सोशल मीडियावरही शुभेच्छा देतात आधुनिक काळामध्ये. आता आपण बघूया 12व्या भागात. 12व्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत? गुढीपाडवा आपल्याला काय शिकवतो. तर आता गुढीपाडवा आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो. आता पहिले म्हणजे नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा, सकारात्मक विचार, संस्कृती जपणे, कुटुंबासोबत आनंद साजरा करणे. तर हा सण आपल्याला सांगतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजय आपलाच होतो. आता आपण गुढीपाडव्याची सविस्तर माहिती बघितलेली आहे. आता ही आपण 12 भागांमधून बघितलेली आहे. तर आता आपण पुढं पाहणार आहोत या सर्व गोष्टींचा निष्कर्ष काय निघतो. तर मित्रमैत्रिणींनो, गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाची सुरुवात, आनंद, विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तर हा सण आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करून देतो आणि जीवनामध्ये सकारात्मकतेने पुढे जाण्याची प्रेरणा देतो. चला तर मग आपणही हा सण आनंदाने साजरा करूया आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया. तर आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली? तर हा माहितीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व ज्योतिष क्रिएशन फॅमिलीला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.